नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: तूप पाव किलो, काजू पाव किलो, गूळ अर्धा किलो, वेलची व जायफळ पावडर, खोबरे अर्धा किलो, खसखस थोडी, पाव किलो बदाम मिक्सरला बारीक करून घेतले आहेत व अर्धा किलो खारीकची पावडर पण मिक्सरला बारीक करून घेतली आहे व पाव किलो डिंक थोडा थोडा करून तुपामध्ये तळून घेतला आहे। डिंक तळून घ्यायचा आहे व खारीक पावडर, बदाम पावडर, खोबरे, काजू, खसखस आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। तळलेला डिंक वाटीच्या साहाय्याने बारीक करून घेतला आहे। आता एका भांड्यामध्ये गूळ घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे व 5 मिनिटे उकळी काढून घ्यायची व भांडे खाली उतरून त्यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेला काजू, खोबरे, बदाम पावडर, तुपामध्ये तळून घेतलेला डिंक हा वाटीच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचा आहे। खारीक पावडर, वेलची व जायफळ पावडर, हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे व मिश्रण थोडे थंड झाले की त्याचे छोटे छोटे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाडू तयार करून घ्यावेत। तर ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा। आवडली असेल तर शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।